आपण मिलेनियल जनरेशनने टीचरचा एकदा सणकून मार खाल्ला की आपण बरोबर लाईनवर यायचो आणि आताची जन अल्फा जरा जरी काय बोललं तरी सरळ डिप्रेशनमध्ये जातात आणि आपल्याला असं वाटतं की आपण किती स्ट्रॉंग आहोत आणि जनरेशन किती वीक आहे. चला आज हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. तुम्हाला आठवतं का की आपल्याला ज्यावेळी शिक्षक मारायचे त्यावेळी खराच हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायचो का? त्याच्यामध्ये एक प्रकारचा नमनेस होता, कारण आपल्याला एक्सप्रेस करण्याची मुभा नव्हती. आपल्याला कोणी एक्सप्रेस कसं करायचं त्याच्यासाठी आपल्याकडे शब्दकोश नव्हता की ह्याला एक्झॅक्टली आपल्या फिलिंगला काय म्हणतात. त्यामुळे आपलं इमोशनल एक्सप्रेशन कधी झालंच नाही आणि शिक्षकांनी किंवा पालकांनी किंवा मोठ्यांनी जे काय सांगितलं मारून तेच आपण करत राहिलो. म्हणजे आपण प्रोसेस करत होतो, परंतु त्या आपल्या इमोशनला व्यक्त करणं कुठेतरी राहून गेलं. आज 30 वर्षांनी ही जनरेशन ज्यावेळी मोठी झाली आहे त्यावेळी एन्झायटी, एंगर मॅनेजमेंट किंवा इमोशनल डिस्टन्स या प्रकारचे इश्यूज याच्यात बाहेर आलेले आहेत. कट टू जेन अल्फा. आज ते लोक चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकतात, विच इज अ व्हेरी गुड थिंग, परंतु ते फक्त एक्सप्रेशनपर्यंत थांबतात, त्याला ते प्रोसेस करत नाहीत. म्हणून मिलेनियल पालक ज्यावेळी जेन अल्फाबरोबर काम करतात त्यावेळी त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी मुभा द्या. त्यांना मारून त्यांना अडवू नका, परंतु ते एक्सप्रेस करूनच थांबू देऊ नका. त्यांना त्याच्यामधनं प्रोसेस कसं करायचं की हे तुला जमत नाही ठीक आहे, परंतु ह्याच्यातनं आपण सॉल्व्ह कसं करायचं, पुढचे मार्गक्रमण कसं करायचं याच्यामध्ये त्यांना मदत करा आणि त्या तऱ्हेने आपण भविष्यामध्ये त्यांना खऱ्या अर्थाने तयार करू शकतो.